नमस्कार. ट्रॅव्हल विथ चारूच्या सगळ्या दर्शकांचं लोणार सरोवर इथे स्वागत आहे. सुमारे 55,000 वर्षापूर्वी जी नैसर्गिक आणि भौगोलिक घटना इथे घडली, जो प्रचंड असा उल्कापात इथे झाला, त्या उल्कापातामुळे तयार झालेलं हे सरोवर म्हणजेच आपलं बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर. याला आपला एक पौराणिक वारसासुद्धा आहे की लवणासूर नावाचा राक्षस ज्याचा भगवान विष्णूंनी इथे वध केला, म्हणून त्या लवणासुराच्या नावावरून सुद्धा या भागाला लोणार हे नाव पडले अशी सुद्धा इथे मान्यता आहे. तर हे लोणार सरोवर ज्याचं पाणी अतिशय खारट असं आहे आणि जे पाणी वेगवेगळ्या दिवशी आपला रंग बदलत राहतो. या लोणार सरोवराची सफर आज आपण करूया. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी या लोणार सरोवराचे आतमध्ये जाण्यासाठीचे काय नियम आहेत ते नियम इथल्या सुरक्षा रक्षकांकडनं आपण माहिती करून घेऊ आणि मगच या परिसरामध्ये प्रवेश करू. सर्वप्रथम माझं नाव विकास कैलास गुशिंगे. मी इथं फॉरेस्ट गार्ड आहे. सर्वप्रथम तुमचं मी वेलकम करतो. लोणार सरोवरमध्ये तुम्ही आले. आणि लोणार सरोवरमध्ये कसं आहे माहिती आहे का, मी आता प्लॅस्टिक मुक्त केले 1 जानेवारीपासून. म्हणजे अजिबात इजून थ्रो बॉटल आम्ही खाली जाऊ देत नाही. त्याच्यानंतर जे नियम याचं इथं आहे की सकाळी 9:30 वाजता जायचं तर संध्याकाळी 5:30पर्यंत लास्ट टायमिंग 5:30च्या आत यायचं. जर नाही आलं त्याला आपण दंड पण ठोकू शकतो किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल बी करू शकतो. की हालाकी त्यांनी पावती घेऊन बी गेले तरी चालते, पण टाईमच्या आत वापस यायला पाहिजे. हे आमचं इथलं टाईमचं आहे रूल. त्याच्यानंतर कसं आहे, प्राण्यांना मी जर जे लोक जातात खायला, म्हणजे प्राण्यांना जर त्यांनी काही खायला दिलं त्याला जवळपास 10,000 रुपये दंड आम्ही वन विभागामार्फत त्याला देऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त पण देऊ शकतो. असं आम्ही ते वेपर्स असो, केळी वगैरे दिले तर ठीक आहे, समजा फ्रूट्स काही विषय नाही, पण बाकीचे वेपर्स बिस्किट हे अलाउड नाही आहे खाली. आणि ह्या वर्षी लोणार सरोवरचं पाणी वाढलं आहे, थोड्यामुळं लोकांना थोडं त्रास होत आहे 2-4 ठिकाणी. तेवढे आम्हाला त्याची नाराजगी आहे. थोडंसं वास वाटतं आहे आम्हाला की लोक नाराज होत आहे, पण तरी खूप छान आहे, एकदम बेस्ट आहे. आणि हे नॅचरलच राहिलं पाहिजे, माझं एक मत असं आहे. चला, थँक्यू. मुख्य रस्त्यावरनं जेव्हा आपण सरोवराच्या प्रवेशद्वारातनं आत जातो त्यावेळेला स्वागत करतात 2 सुरक्षा रक्षक. बरोबर आधार कार्ड असणं आवश्यक आहे. इथल्या रजिस्टरमध्ये आधार कार्डाची आपली एंट्री करूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो. आधार कार्ड 2 ठिकाणी दाखवायला लागतं. एक मुख्य एंट्रीच्या ठिकाणी आणि दुसरं थोडंसं खाली उतरल्यानंतर जी वाघ चौकी आहे त्या वाघ चौकीच्या इथे सुद्धा आपल्याला आपलं आधार कार्ड दाखवून 40 रुपये पर पर्सन अशी पावती करूनच आतमध्ये त्यांच्या वन विभागामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. त्या वाघ चौकीपर्यंत जाण्यासाठी मात्र काही चार्ज नाही. इथली जी वरच्या बाजूची मंदिरं आहेत किंवा पाण्याचे जे जिवंत झरे आहेत तिथपर्यंत आपण फक्त आपलं आधार कार्ड दाखवून प्रवेश करू शकतो. सुरुवातीचा थोडासा सपाट रस्ता पार करून 2 ते 3 मिनटामध्ये आपण पोचतो ते इथल्या प्रसिद्ध गोमुख मंदिरापाशी. 12व्या आणि 14व्या शतकामध्ये यादव आणि चालुक्य यांच्या काळामधली ही मंदिरांची बांधकामं. मंदिरांचे बाहेरच्या भिंती जरी सुस्थितीमध्ये असल्या तरी आतमधल्या आपल्या देवांच्या मूर्ती मात्र सगळ्या मंदिरांमधनं आपल्याला दृष्टीस पडत नाही.
लोणार सरोवराकडे जायचा अवघड ट्रेक खरा तर आता इथून पुढेच सुरू होतो. या गोमुखपासनं आपल्याला खाली उतरायला लागतं. साधारणतः एक 25 ते 30 पायऱ्या ज्या अतिशय कमी जागेमध्ये बांधलेल्या आहेत. त्या काळजीपूर्वक उतरून आपण खाली उतरतो आणि पोचतो अजून एका हेमाडपंथी मंदिरापाशी. पायऱ्या उतरून खाली आलो आणि 3 किलोमीटरचा ट्रेक जिथे सुरू होतो. आम्ही सुरू करणार तेवढ्यातच हा ट्रेक पूर्ण करून काही हौशी पर्यटक आम्हाला भेटले की जे आमचा ट्रेक नुकताच सुरू झाला दुपारच्या 12च्या उन्हात, पण ते मात्र हुशारीने सकाळी लवकर येऊन आपला ट्रेक पूर्ण करून पुन्हा वरच्या बाजूला चालले होते. त्यांना विचारतो कुठपर्यंत जाऊन आले, किती वेळ लागला आणि त्यांचा अनुभव कसा होता. नमस्कार, मी विश्वास सहस्रबुद्धे. आम्ही आज सकाळी शेगावहून इथे आलो. 10 वाजता साधारण लोणार सरोवराकडे उतरायला सुरुवात केली. आता 12च्या सुमारास परत येतो. इतर ठिकाणांपेक्षा इथे वेगळेपण म्हणजे इथे आधी उतारेन मग आपण परत येताना चढतो. सुरुवातीच्या पायऱ्या चांगल्याच कठीण आहेत आणि चौकीत जंगलाच्या पुढेची वाट आहे ती बऱ्यापैकी सरळ आहे. आता चढताना ऊन झाल्यामुळे माझी अशी सूचना राहील की इथे येणाऱ्यांनी उतरायला सकाळी शक्य तितक्या लवकर सुरुवात केली पाहिजे, म्हणजे त्रास कमी होईल. माझ्याबरोबर माझी पत्नी वीणा सहस्रबुद्धे आहे आणि माझ्या मित्राचा मुलगा प्रसाद जावडेकर आहे. आम्ही सगळे पुण्याहून आलो आहे. आता आम्ही राम मंदिरापर्यंत जाऊन आलो, कारण पुढे पाणी असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही. यावर्षी पाणी जरा बरंच वर आलं आहे आणि त्यामुळे ते आम्ही वाटेतच बघितलं. पुन्हा एकदा मी पर्यटकांना सूचना करीन की शक्य तितक्या लवकर उतरायला सुरुवात करावी, म्हणजे त्रास होणार नाही. धन्यवाद. हे मंदिर पाहून खाली उतरायला लागलो की येते ती भयंकर अशी उतराई. खाचखळग्यांचा रस्ता, तुटलेल्या पायऱ्या आपलं स्वागत करतात आणि या पायऱ्या उतरून खाली गेलं की आपल्याला इथलं दुसरं गेट लागतं की ज्याला वाघ गेट असंही म्हणतात. कारण असं म्हणतात की इथे काही वर्षांपूर्वी बिबट्यांनी दर्शन दिलं होतं. त्या गेटपाशी पोचलो. तिथे पुन्हा आधार कार्ड दाखवून पावती करून आपला खरा ट्रेक जो जंगलातला, काट्याकुटातला, चिखलातला सुरू होतो तो त्या तिथल्या स्थानापासून.
पहिलं वॉटर क्रॉसिंग क्रॉस केलं, थोडंसं पुढे आलो आणि जाणवायला लागली ती इथली शांतता. वातावरण अतिशय थंड. दुपारचे 12:30-1 वाजला तरी इथल्या गर्द झाडींमुळे सूर्यनारायण काही दर्शन देईना. आजूबाजूची शांतता आणि त्यात ऐकायला येणारा पक्ष्यांचा किलबिलाट. त्याच्यामुळे उन्हामुळे सुरुवातीला आलेला घाम कुठल्या कुठे पळाला आणि या पाऊल वाटेवरनं मार्गक्रमण करत अजून 2.5 ते 3 किलोमीटर आपल्याला सरोवरापर्यंत पोचण्यासाठी कापायचे होते. वरतीच कळालं होतं की यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सरोवराची पाण्याची पातळी थोडी वाढलेली आहे आणि त्याचबरोबर या सरोवराच्या जवळच एक धरण आहे. त्या धरणामधला गाळ साफ केल्यामुळे जवळजवळ 15 ते 20 फूट गाळ काढल्यामुळे पाणी पार अगदी धरणातल्या मुरुमापर्यंत पोचलं आणि त्या मुरुमातनं पाणी झिरपून या सरोवरामध्ये येते. त्याच्यामुळे सरोवराची पाण्याची पातळीसुद्धा वाढली आहे. पाण्याची पातळी वाढली त्याच्यामुळे पुढचा चालण्याचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी दलदल तयार झाली आहे आणि ती दलदल पार करूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. चला बघू, हा मार्ग तरी सोपा आहे, पुढे किती खडतर मार्ग येत होते. जसजसं सरोवर जवळ लागलं तसतसं जाणवायला लागलं की वरती जी माणसांची गर्दी होती ती मात्र आता खाली नव्हती. खाली मी आणि मनीषा या जंगलातनं असं वाटत होतं की आता या मार्गावरती आपण दोघंच जणं मार्गक्रमण करतोय. वाटेमध्ये काही जण भेटले, काही निम्म्या वाटेतनं परत आले, कारण पुढचा मार्ग आता अजून खडतर, कारण 3 ते 4 ठिकाणी पुढे खोलवर अशी दलदल. वनविभागाने मात्र तिथे झाडांच्या फांद्या, काही दगडं टाकून रस्ता करायचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा झाडांच्या खाली आलेल्या फांद्या आणि चिखलामध्ये टाकलेल्या झाडांच्या फांद्या यांच्या आधाराने पुढे जायचं आम्ही ठरवलं. आता सरोवराचं वाढलेलं पाणीसुद्धा दृष्टीस पडायला सुरुवात झाली होती. याचाच अर्थ इथून पुढचा मार्ग मात्र दलदलीचा असणार होता हे आमच्या लक्षात आलं. हे वाढलेलं पाणी आपल्यासमोर आव्हान तर निर्माण करत होतं, पण मनामधली तीव्र इच्छा की इथपर्यंत आलो आहे तर सरोवराच्या काठापर्यंत तिथल्या मंदिरात अगदी अवश्य जायला पाहिजे. आता इथली शांतता तर अजूनच वाढली होती. कानावर फक्त येत होती ती पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट. बुडबुड येतात बघ, पाण्यात आवाज येतो बघ. नॉर्मली या झाडांच्या पुढे पाण्याची पातळी असते, इथं पाणी नसतं. 1-1.5 तासाचा ट्रेक करून शेवटी सरोवरापर्यंत पोहोचलो. इथलं मंदिर आणि इथलं सरोवराचं विहंगम दृश्य डोळ्यामध्ये साठवलं. आता पुन्हा तोच दलदलीचा रस्ता, दलदलीचा मार्गक्रमण करत आपल्याला परत रस्त्यापर्यंत 1 ते 1.5 तासाचा ट्रेक करून पोचायचं होतं. पण तिथे जायच्या आधी या सरोवराविषयी आणि या आपल्या वातावरणाविषयी
जे आपल्या पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे त्याबद्दल थोडंसं. देवानी पृथ्वी ज्या वेळेला निर्माण केली त्यावेळेला पृथ्वीच्या रक्षणासाठी पृथ्वीच्या भोवती असं काही वातावरण तयार केलेलं आहे की पृथ्वीच्या वातावरणामध्ये कोणीही जर का प्रवेश केला तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती पृथ्वीकडे वस्तू जोरात खेचली जाते. वातावरणाशी त्या वस्तूचा घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळे पृथ्वीपर्यंत ती वस्तू तो ऑब्जेक्ट पृथ्वीपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत पोचेस्तोवर ती वस्तू जळून खाक होते. उदाहरण द्यायचं झालं तर आपली भारतीय वंशाची ॲस्ट्रोनॉट अंतराळवीर कल्पना चावला हिचं यानसुद्धा असं ज्या वेळेला यानाने पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला त्यावेळेला उष्ण प्रतिरोधक ज्या यानावरच्या टाईल्स होत्या त्या 2 ते 3 टाईल्स खाली पडल्यामुळे तिथल्या वातावरणामध्ये ते यान जळून गेलं आणि पुढे काय झालं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती. आता हे सरोवर ज्या उल्कापातामुळे निर्माण झालं ती उल्का आकाराने किती मोठी असेल याची कल्पनाच न केलेली बरी. तरीसुद्धा जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर डायमीटर असलेला तुकडा या इथे येऊन आदळला. इतक्या जोरात आदळला की त्याच्यामुळे भूगर्भातलं पाणी वर यायला सुरुवात झाली आणि या लोणार सरोवराची निर्मिती झाली. हे लोणार सरोवर उल्कापातामुळे झालेलं पृथ्वीवरचं तिसरं असं सरोवर आहे. थोडंसं वर गेलं की या सरोवराचा एक व्ह्यू पॉईंट आहे. त्या व्ह्यू पॉईंटवरनं सरोवराचं आपण एक छोटंसं दृश्य बघू आणि तिथल्या रखवालदारांनी किती अमूल्य माहिती दिलेली आहे ती अमूल्य माहितीसुद्धा ऐकूया. खालचा जो दलदलीचा रस्ता होता तो दलदलीचा रस्ता क्रॉस करून आता अशा पॉईंटला आलो आहे. या पॉईंटपासनं प्लेन रस्ता जंगलाचा रस्ता सुरू होतो. अशा पॉईंटला आलो आहे. आता इकडनं वरती पूर्ण चढण आहे म्हणजे जवळजवळ एक 100 ते 150 मीटर वरती असेल. आता हा रस्ता खडबडीत आहे सगळा वर जायचा थोडासा आणि मग नंतर वरती आधी मोठ्या पायऱ्या आणि मग छोट्या छोट्या पायऱ्या अशा वरती आहेत. त्याच्यामुळे इथे एक 5 मिनटाचा लेग ब्रेक घेतला. थोडं प्रोटीन्स थोडेसे खातो पाणी प्यायला आणि आता वरती सरोवराचा व्ह्यू पॉईंट एक आहे. त्या ठिकाणावरनं अख्खं सरोवराचं अतिशय विहंगम असं दृश्य दिसतं. तो त्या व्ह्यू पॉईंटला आपण जाऊ आणि तिथनं सरोवराचं दृश्य बघू. चला. सांगा. 52,000 वर्षापूर्वी किंवा त्याआधी उल्कापातानं झालेलं लोणार सरोवर एक, साऊथ आफ्रिका 2, न्यू कॅनडा 3, तुमचा चेहरा नीट येईल. न्यू कॅनडा 3. अश्मी नावाचा तारा होता, त्याचं वेट होतं 10,000 टनापेक्षा जास्त. एका सेकंदाला तो 20,000 किलोमीटर धावत होता. अशा वेगाने आदळून वरतून 3 तारे तुटली. त्या 3 तारेचे 3 गुण आहेत. लोणारमध्ये जो तारा पडेल हे समुद्रापेक्षा 7 पटनं खारं पाणी आहे. याच्यात 52 प्रकारचे क्षार आहेत. जीवजंतू कसलाच आणि कोणताच नाही. साऊथ आफ्रिकामध्ये जो पडेल त्याला पाणी आहे. साऊथ आफ्रिकामध्ये जो पडेल त्याला पाणी नाही, तो कोरडाच आहे. आणि न्यू कॅनडामध्ये जो पडेल त्याला पाणी आहे, गोडे पण विशेषतः असं निळ्या कलरचं आहे. जसं आपलं जुनं घासलेलं होतं ना त्या कलरचं आहे. या सरोवराचा शोध 1823मध्ये A.G. अलेक्झांडर यांनी लावले. 1823मध्ये या सरोवराचा आतला गोलपरी तो 4.5 किलोमीटरचा आहे. 4.5 किलोमीटरच्या परिसरात 2000 वर्षापूर्वीचे हेमडपंथी मंदिर चालुखा नावाचा राजा होता. त्या राजाच्या काळातले 13 मंदिर आहेत. 13 मंदिरापैकी फक्त एक ते कमाजा मातेचं मंदिर आणि तुम्ही बघितलेलं रामाचं मंदिर. बाकी टोटल महादेवाचे मंदिर आहेत आणि त्या महादेवाच्या मंदिरात प्रत्येक दिशेनं अलग अलग पिंड आहेत महादेवाच्या मंदिरात. हे सरोवर आटलं होतं केव्हा 1972मध्ये दुष्काळ पडला होता, त्यावेळेस टोटल फायनल आटलं होतं. तर इथं मीठ पापड खार तयार झाला होता. तर लोणारच्या लोकांनी विकला म्हणतात. गुलाबी पाणी केव्हा झालं होतं 2020मध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये. कारण या पाण्याची पातळी या पाण्याच्या काठापासून तर कमीत कमी 150 मीटर पाण्याची पातळी कमी झाली होती. मग या पाण्यात हॅलोबॅक्टेरिया नावाचे गुलाबी भाऊ आहेत, ते एकमेकाला दाटले होते. जसं आपण पेंडू पकड्या पाणी सोडतो ना तसं ते एकमेकाला दाटले होते. त्याच्यामुळे ते गुलाबी पाणी 2020मध्ये झालं. त्याच्यानंतर 21-22मध्ये बरसात झाली, पुन्हा ते ग्रीन झालं. आणि विशेषतः ते जे कमाजा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढे एक विहीर होती अशी एवढी. ती विहीर होती ती अर्ध्या अंगी खारं पाणी आणि अर्ध्या अंगी गोडं पाणी. त्या विहिरीचं नाव ठेवलं होतं सासू सुनेची विहीर. त्या दोघींनी ठरवायचं. आणि
विशेषतः म्हणजे कसं या सरोवराचा आकार कसा आपला सिंगल बशीसारखा आकार आहे सरोवराचा. आणि विशेषतः म्हणजे प्रत्येक गोष्टीला आवक आणि जावक पाहिजे. याला फक्त आवकच आहे, जावक नाही. म्हणून हे पाणी जशाल तसं आहे. ते वरनं पाणी खाली येतं झऱ्याचं, ते कुठून येतं? ते नैसर्गिक पाणी आहे. इकडं आंबर बारवा म्हणून बारवा आहेत मोठमोठ्याल्या, जवळ 2-3 किलोमीटर. त्या बारवा भरल्या की ती धार सतत कंटिन्यूस पाणी येते खाली. हां, ते नॅचरल पाणी येते. आणि ते त्या बारवाटला जर पाणी कमी झालं तर ते धारेचं पण पाणी कमी होते. तुम्ही खाली गेल्याच्या नंतर सीता नाणी पाहिली, कुमारेश्वर मंदिराच्या पुढे एक छोटीशी धार इकडून पहाडातून पडते, ती सीता नाणी. तिथं सीता आंघोळ करेल आहे. मोठ्या धारापेक्षा ते पाणी प्यायला योग्य आहे. 1 नंबरचं पाणी, ते नॅचरल. काय कसं वाटलं पायऱ्या चढून? मस्त वाटलं. थोडासा दम लागला, कारण ऊन पण खूप आहे, त्यामुळे जास्त पायऱ्या एकदम स्टिफ आहेत पायऱ्या पण स्टिफ आहे, पण छोट्या आहेत. कॉन्सन्ट्रेशन करून वर चढायला फोकस करायला लागतं. खूपच छोट्या छोट्या पायऱ्या, त्यामुळे एकदम कॉन्सन्ट्रेशन करून चालणं बघा. पण खूप झालं होतं तसं. जंगलातलं जे चाललं होतं चिखल, खूप होतं चिखल. दलदल होती काही ठिकाणी. आणि फुल जंगलात नव्हतं. पाणी वाढल्यामुळे वरती आलं होतं पाणी. पण तिथे एकंदरीत जंगलात चालताना एवढं नाही वाटलं, कारण झाडी होती. झाली होती. आता इथे ऊन लागायल्यावर नको वाटतं. एकंदरीत अनुभव मस्त ना? खूप छान. तुम्हाला जेव्हा केव्हा चान्स मिळेल इथे यायचा त्यावेळेला अवश्य या. फिजिकल कॅपॅसिटी थोडी कमी असेल तर तो व्ह्यू पॉईंट आहे जिथनं आपण सगळा अख्खा व्ह्यू बघितला या सरोवराचा, त्या व्ह्यू पॉईंट पर्यंत तरी नक्की या. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य हा 3 किलोमीटरचा ट्रॅक, की जिथे तुम्हाला जंगलातनं चालण्याचा पण अनुभव मिळतो, वानरं बघायला मिळतात, असंख्य प्रकारची फुलपाखरं असतील, पक्षी असतील, हे सगळं बघायला मिळतं. हे अवश्य अनुभवायला पाहिजे. या व्हिडिओ तर तुम्ही बघितलंच, पण व्हिडिओपेक्षा प्रत्यक्ष बघण्यामध्ये जी मजा आहे ती काही आवरच आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. याच आपल्या सिरीजमधले माहूर आणि कारंजा उद्या आम्ही जाणार आहे, पण त्याचे वेगळे व्हिडिओ नाही करणार. या व्हिडिओच्या शेवटी आत्ताच आपण काही महिन्यापूर्वी ते व्हिडिओ केले होते, त्याची लिंक तुम्हाला देतो. आता सकाळचे साधारणतः 8:30 वाजले आणि आता आपण निघालेलो आहोत माहूरला. इथे जवळच धरण असल्यामुळे आसपासची जी शेती आहे ती पूर्ण पाण्याची आहे. पाण्याची केळी आहे.